लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी इथे आलेली आहे। तर लाडक्या बहिणींपाशी 4 व्हीलर गाडी असेल, 4 चाकी वाहन असेल आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांनाही इथे पैसे मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता त्यांनाही दिला जाणार आहे। तर इथे कुठल्याही प्रकारचा काही त्यांना प्रॉब्लेम येणार नाही। 4 चाकी वाहन असो, 4 व्हीलर गाडी असो किंवा त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तही असेल तरी त्यांना इथं 8वा हप्ता जो लाडक्या बहिणीचा असणार आहे तो त्यांना दिला जाणार आहे। फेब्रुवारीचा हप्ता त्यांना मिळणार आहे। तर तुमच्यासाठी अत्यंत अपडेटेड व्हिडिओ आजचा असणार आहे आणि तुमचे सगळे डाऊट्स हे क्लिअर होऊन जाणार आहे। आजपर्यंत कोणी असे तुम्हाला अपडेट दिलेले नसेल, परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती हे समजणार आहे। परंतु त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट 9434 चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे। तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि नवीन नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो, करूया व्हिडिओला स्टार्ट। तर बघा, तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल, 4 चाकी वाहन असेल तर ही तुम्हाला आता इथे जो लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता असणार आहे तो तुम्हाला मिळणार आहे। कुठल्याही पद्धतीची तुम्हाला इथे प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही। सरसकट हे तुमच्या अकाउंटमध्ये 8वा हप्ता जो फेब्रुवारीचा असणार आहे तो टाकला जाणार आहे आणि तुमचे फॉर्म देखील इथे चेक होणार नाही। कारण की भरपूरशा महिलांना असं वाटतं की त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, 3 लाख 4 लाख त्यांचं उत्पन्न आहे, त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, तर त्यांना लाडकी बहीण योजना हे मिळणार का, त्यांचे फॉर्म चेक होणार का किंवा त्यांची पडताळणी होऊ शकणार का किंवा 8वा हप्ता जो असणार आहे तो त्यांना मिळणार का किंवा त्यांना रिजेक्ट केला जाणार का। तर संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीने कळणार आहे। कारण की तुम्हाला इथे 8वा हप्ता दिला जाणार आहे, तर तुम्हाला एंडपर्यंत हा व्हिडिओ बघणे गरजेचे असणार आहे। तर तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असो किंवा कुठलेही तुमच्याकडे इन्कम टॅक्स भरत असो किंवा गव्हर्नमेंट जॉबर असो किंवा इतर काही तुमच्याकडे 5 एकरपेक्षा शेती असेल तरीही तुम्हाला हे 8वा हप्ता जो फेब्रुवारीचा असणार आहे तो दिला जाणार आहे। परंतु तुम्हाला व्हिडिओमध्ये जे माहिती सांगणार आहे तर एंडपर्यंत तुम्हाला व्हिडिओला बघणे गरजेचे असणार आहे, तरच संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे। तर फक्त तुम्हाला हे 2 डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ठेवायचे आहे। तर त्या 2 डॉक्युमेंट असले तर तुम्हाला कुठली चिंता करावी लागणार नाही। जर नसेल तर तुम्हाला ते 2 डॉक्युमेंट काढून घ्यायचं आहे आणि काढणं ते आवश्यक असणार आहे। कारण की तुमच्याकडे ते मागणार तर नाही, परंतु तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे। तर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही केव्हाही त्यांना देऊ शकता। परंतु ते डॉक्युमेंट कोणते 2 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि कोणते महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे। कारण की तुम्हाला बघा, जो 8वा हप्ता असणार आहे फेब्रुवारीचा, तर त्यासाठी तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल किंवा तुमचे इन्कम टॅक्स तुम्ही भरत असाल किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त जो तुमचं उत्पन्न असेल किंवा तुमच्याकडे जर 5 एकरपेक्षा जास्तची शेती असेल किंवा तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल जास्तची, तर त्या महिलांसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे। तर त्यांना कुठलाही प्रॉब्लेम इथे येणार नाही। सरसकट त्यांना फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहे, तर कुठलेही त्यांचे फॉर्म देखील इथे चेक होणार नाही आणि कोणतीच अडचण त्यांना होणार नाही। आणि आतापर्यंत त्यांना जर डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर सरकारने नवीन नियम काढलेला आहे, तर त्यांना तो डिसेंबरचा हप्ता देखील या फेब्रुवारीमध्ये दिले जाणार आहे। डिसेंबर, जानेवारी आणि जो फेब्रुवारी आहे मित्रांनो, तर तिन्ही हप्ते तुम्हाला सरसकट इथे दिले जाणार आहे। तर संपूर्ण माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, तर तुम्हाला व्हिडिओला नॉनस्टॉप एंडपर्यंत बघणे गरजेचे असणार आहे। कोणती जानकारी तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे आणि कोणती माहिती तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे आणि कोणते जे 4-5 नियम असणार आहे जे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे आणि तुम्हाला पाळावं देखील लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला समोर देखील प्रॉब्लेम होणार नाही। तर संपूर्ण माहिती समजून घ्या सोप्या पद्धतीने। आता बघा मित्रांनो, जेव्हा लाडकी बहीण योजना काढल्या गेली होती तेव्हा शासनाने जे निर्णय काढलेला होता, तर ज्या शासन निर्णयामध्ये GR आलेला होता, त्या GR मध्ये अशा प्रकारे लिहिलं होतं 7व्या क्रमांकावर की तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला इथे लाडकी बहीण योजनेतून अपात्र करणार आहे, अशा प्रकारे त्या GR मध्ये लिहिलं होतं। आणि 3 किंवा 4 चौथ्या क्रमांकावर अशा प्रकारे लिहिलं होतं की 2.5 लाखापेक्षा जास्तीचं उत्पन्न ज्यांचं असेल तर त्यांना इथे लाडकी बहीण योजना मिळणार नाही, अशा प्रकारे त्यांना सांगितलं होतं। परंतु यामध्ये खूप मोठे चेंजेस केलेले आहे आणि ज्या महिलांनी आता फॉर्म भरलेले आहे तर त्यांच्या देखील इथे फॉर्म पडताळणी होणार नाही। आणि जे 5 लाख महिला बाहेर गेल्या होत्या त्या संजय गांधी निराधार योजनेच्याच महिलेला बाहेर काढल्या गेलं होतं। परंतु ज्या महिलांकडे आता 2.5 लाखापेक्षा जास्तीचं उत्पन्न असेल, 4 व्हीलर गाडी असेल, प्रॉपर्टी जास्त असेल, 5 एकरपेक्षा जास्तची जमीन असेल, त्यांनाही देखील 8वा हप्ता मिळणार आहे। जो फेब्रुवारीचा हप्ता असणार आहे त्यांना देखील मिळणार आहे। परंतु त्यांना जे मी 4-5 त्यांना टॉपिक सांगणार आहे महत्त्वपूर्ण, जे त्यांना माहिती सांगणार आहे 4-5 टॉपिकमध्ये, परंतु ते त्यांना माहिती असणे गरजेचे असणार आहे, जेणेकरून त्यांना समोर हे प्रॉब्लेम जाणार नाही। म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो। तर बघा, काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 5 लाख महिला इथे अपात्र झाल्या आणि 10 लाख महिला देखील अजून अपात्र होतील, अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी। तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे। तर बघा, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर त्यांना सुटका कसा मिळवायचा आहे आणि ज्यांच्याकडे 5 एकर जमीन असेल, जास्तची जमीन असेल 5 एकरपेक्षा, तर त्यांना देखील सुटका कसा मिळवायचा आहे। आणि ज्यांचं इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त असेल आणि त्यांच्या घरात कोणी गव्हर्नमेंट जॉबर असेल आणि कोणी इन्कम टॅक्स आयकरदाता जे आयकर विभागामध्ये इन्कम
इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांना देखील काय करायचं आहे जेणेकरून त्यांना लाडकी बहीण योजना सुरू राहणार, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असणार आहे, तर तुम्हाला एंडपर्यंत बघणे गरजेचे आहे। भरपूरशा माता बहिणींना असा प्रश्न पडला होता की ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, म्हणजे त्यांच्याकडे जर 4 व्हीलर गाडी असेल अर्थात ते जुनी गाडी असेल 4 व्हीलर, तर त्यांना काय करायचे, त्यांची लाडकी बहीण योजना बंद होणार का? आणि भरपूरशा महिलांनी असं देखील सांगितलं होतं की त्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्तची जमीन असेल तर त्यांची जे लाडकी बहीण योजना बंद होऊ शकणार का? आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना देखील प्रॉब्लेम येणार का? तर संपूर्ण जे त्यांचे क्वेश्चन असणार आहे त्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे आणि त्यांना सुटका मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील सोल्युशन मी या व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला मिस न करता तुम्हाला एंडपर्यंत बघायचं जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार। आणि तुम्ही जर व्हिडिओला स्किप करून पुढे चालले जाल तर तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही मित्रांनो, म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे। तर काय होतं, जे ज्यांच्या महिलाकडे ज्या गाडी होती पहिल्यांदा, तर त्यांनी जी गाडी विकलेली असेल तर ते गाडी त्यांच्या नावे आता सुद्धा दाखवत असते मित्रांनो। तर त्या महिलांनी काय करायचं, आणि ज्यांनी जे गाडी विकली ते त्यांच्या नावे करून घेत नाही आणि जे जुनी गाडी असते ते त्यांच्या नावे रेकॉर्डमध्ये दाखवत असते, तर त्या महिलांनी काय करायचं, तर संपूर्ण सोल्युशन याच व्हिडिओ तुम्हाला मिळून जाणार आहे। तर व्हिडिओला तुम्हाला समजून घ्यायचं आहे। असे माता बहिणींनी प्रश्न विचारले की आम्ही पोटापाण्यासाठी गाडी घेतलेली आहे, जसे की ते गाडीच्या भरोशावर जसे आपण म्हणतो लोडिंगची गाडी किंवा ट्रॅक्स ज्याला म्हणतो आपण पब्लिकला नेणं आणणे करणे, तर अशा प्रकारे त्यांनी बिझनेससाठी पोटापाण्यासाठी गाडी घेतलेली असते। तर त्या महिलांनी देखील काय करायचं, काही महिलांचे पती मुलांना जे शाळेचे मुलं असते त्यांना नेणं आणणे सुद्धा करत असते, तर त्या महिलांनी काय करायचं, तर त्याचं देखील सोल्युशन याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। जे टॅक्सीच्या स्वरूपामध्ये ज्यांच्याकडे गाडी असेल तर त्यांच्यासाठी बी सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सोल्युशन असणार आहे मित्रांनो, परंतु तुम्हाला व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत बघाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। काही माता बहिणी अशा असणार आहे मित्रांनो की ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी नाही परंतु 4 व्हीलरपेक्षा जास्त किमतीची गाडी देखील असणार आहे, जशी की बुलेट आणि बुलेटपेक्षा वरच्या गाडी त्यांच्याकडे असणार आहे। तर जे 2.5-3 लाखाच्या गाड्या असणार आहे तर ते त्यांच्याकडे असणार आहे, तर त्यांनी देखील काय करायचं, तर अशा महिलांना देखील प्रॉब्लेम त्यांना पाहायला मिळालेला आहे मित्रांनो, परंतु त्यांना काय करायचं, तर त्याचं देखील सोल्युशन संपूर्ण माहिती आणि संपूर्ण जे डाऊट असणार आहे तुम्हाला आतापर्यंत सगळे क्लिअर या व्हिडिओमध्ये होऊन जाणार। आता बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वे होणार होता, ज्या अंगणवाडी सेविका होत्या त्या तुमच्या घरोघरी येऊन सर्वे करणार होत्या, तर त्या चेक करणार होत्या की तुमच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे का। परंतु राज्यातील ज्या 2 लाख अंगणवाडी सेविका असणार आहे त्यांना असा निर्णय दिला होता की तुम्ही घरोघरी जाऊन या चेक करा की त्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे का, तर अशा प्रकारे त्यांना माहिती दिली होती। परंतु त्यांनी अशा प्रकारे निर्णय घेतला की आम्ही घरोघरी जाऊन चेक करणार नाही की 4 व्हीलर गाडी आहे की नाही, कारण की त्यांचे जे पगार आहे त्या पगारामध्ये वाढ सरकारने देखील केलेली नाही, म्हणून त्यांनी निर्णय घेतला की आम्ही घरोघरी जाऊन ह्या पडताळणी करणार नाही, चेकिंग करणार नाही की त्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे की नाही। तर अतिशय आनंदाची बातमी यावेळेस असणार आहे। अंगणवाडी सेविका असणार आहे त्यांना पेन्शन देखील मिळत नाही, त्यांचा पगार देखील कमी असतो, म्हणून त्यांनी अशा प्रकारे निर्णय घेतलेला आहे। बघा मित्रांनो, तुमची इथे चेकिंग होणार होती, तर आता ज्या महिलांकडे कार आहे, 4 व्हीलर गाडी आहे आणि मोठ्या मोठ्या गाड्या त्यांच्याकडे असणार आहे, जे त्यांचं उत्पन्न आहे 5 लाखापेक्षा 2.5 लाखापेक्षा जास्त असणार आहे, त्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्तीची शेती, त्यांच्याकडे कोणी गव्हर्नमेंट जॉबवर आणि इन्कम टॅक्स भरत असेल तर हे पडताळणी होणार होती, परंतु हे पडताळणी होणार नाही, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार का, तर नाही मित्रांनो, आनंदाची बातमी नसणार। तर बघा, ज्या लाडकी बहीण योजनेसंबंधित ज्या अंगणवाडी सेविका होत्या त्यांनी रात्र जागून तुमच्यासाठी फॉर्म भरलेले होते, परंतु त्यांचा पगार वाढला नाही, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला की आम्ही घरोघरी जाऊन चेकिंग करणार नाही, परंतु आज न उद्या त्यांची चेकिंग जरूर करणार आणि तुम्हाला घरोघरी येऊन त्या चेकिंग करणार, परंतु त्यासाठी तुम्हाला 2 डॉक्युमेंट काढून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही। अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येऊन चेकिंग देखील करणार, तर तुम्ही ते डॉक्युमेंट त्यांना देऊन देणार, तर तुमची लाडकी बहीण योजना सुरूच राहणार। तर ते 2 डॉक्युमेंट तुम्हाला कोणते काढून घ्यायचे आहे ते देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत बघा। जे पडताळणी होत असतो ते कोणत्या पद्धतीने होत असतो, तर बघा, जे राशन कार्ड असणार आहे तर राशन कार्ड तुमच्याकडे कोणत्या कलरचं आहे, तर पिवळं राशन कार्ड आहे की केसरी राशन कार्ड आहे किंवा पांढरं राशन कार्ड आहे, तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा, तुमच्याकडे जर पिवळं राशन कार्ड असेल तर पिवळं राशन कार्ड 15,000 रुपये तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तरच तुम्हाला ते पिवळं राशन कार्ड दिले जातो, म्हणजेच तुम्ही ह्या क्रायटेरियामध्ये बसता तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही। हे झालं मित्रांनो एक। तर दुसऱ्या पद्धतीचं बघा, जे केसरी राशन कार्ड तुमच्याकडे असणार आहे तर केसरी राशन कार्ड त्यांना दिले जातो त्यांचं वार्षिक उत्पन्न 15,000 रुपयापेक्षा जास्त आणि 1 लाखाच्या आतील त्यांचं उत्पन्न असतो, म्हणजेच तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसाल तर तुम्हालाही देखील इथे कुठल्या पद्धतीचा प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही। तर बघा, त्यानंतर पांढरं राशन कार्ड, तर पांढरं राशन कार्ड त्यांना दिलं जातं ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्तीच असतो, म्हणजेच तुम्हाला इथे थोडी बहुत इथे प्रॉब्लेम होऊ शकतो। तर तुम्हाला काय करून घ्यायचं, ज्यांच्याकडे पांढरं राशन कार्ड असेल तर त्यांना इन्कम टॅक्स म्हणजेच तुम्हाला जे इन्कम सर्टिफिकेट, जे तहसीलदाराचं इन्कम सर्टिफिकेट असते ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे, तर ते तुम्हाला काढून तुमच्याजवळ ठेवून द्यायचं आहे आणि त्या
त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट, तर एक डॉक्युमेंट झालं, तुम्हाला एक डॉक्युमेंट काढून घ्यायचं आहे. ज्यांचं पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना कुठल्याही पद्धतीचं इथं काही लागणार नाही, परंतु तुम्हाला तरीही जे हे असणार आहे इन्कम टॅक्सचं जसं आपण मानलं जातो तर इन्कम सर्टिफिकेट, तर ते तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यायचं. ते एक पद्धतीने तुमचं इन्कम टॅक्सचं काम करेल. जे इन्कम सर्टिफिकेट असेल ते तशा पद्धतीने ते काम करणार आहे. तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तर त्यानंतर बघा 4 व्हीलर गाडीचं, तर कमेंट नक्की करा की तुमच्याकडे कोणत्या कलरचं राशन कार्ड आहे. बघा ज्यांच्याकडे पिवळं आणि केसरी राशन कार्ड होतं तर त्यांचं कदाचित तिथे चेकिंग होणार नाही, परंतु 4 व्हीलर गाडी, 4 चाकी वाहन ज्यांच्याकडे, तर अशा प्रकारे तुमची चेकिंग होणार की ज्यांच्याकडे केसरी आणि पिवळं राशन कार्ड आहे तर त्यांची चेकिंग होणार 4 व्हीलर गाडीकडे. म्हणजे त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे का, 4 चाकी वाहन आहे का, तर त्यांनी काय करायचं बघा. सोबत उत्पन्नाच्या बाबतीत कोणाची पडताळणी होणार की ज्यांच्याकडे पांढरं राशन कार्ड आहे, तर पांढरं राशन कार्ड ज्यांच्याकडे असेल तर त्यांनी इन्कम सर्टिफिकेट लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. तर इन्कम सर्टिफिकेट याच वर्षाचं तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायचं ज्यांच्याकडे पांढरं राशन कार्ड. आणि ज्यांच्याकडे केसरी आणि पिवळं राशन कार्ड असेल तर त्यांनी काय करायचं की त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे का, तर त्या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुमची चेकिंग होणार की तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे का, कारण की तुमच्याकडे केसरी आणि पिवळं राशन कार्ड असेल. म्हणून तुम्हाला काय करायचं बघा, उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे काढून घ्यायचा आहे. तर उत्पन्नाचा दाखला हे गरजेचे असणार आहे सगळ्यांना. ज्यांच्याकडे पिवळं, केसरी आणि पांढरं राशन कार्ड असेल तर त्यांनी फ्रेश हे 2024-25चा उत्पन्नाचा दाखला, ज्यालाच इन्कम सर्टिफिकेट देखील म्हणतो, काढून घ्यायचा आहे लवकरात लवकर. 4 चाकी वाहन ज्यांच्याकडे असेल तर त्यांचं म्हणणं आहे भरपूरशा माता भगिनींचं की आमच्याकडे 4 चाकी वाहन आहे, पण त्याचं जे पुराणी गाडी आहे तर ते पुराणी गाडी आमच्याकडे 4 चाकी वाहन, त्याची किंमत हे 1 लाखाच्या आतीलच किंमत असेल. तर त्यांनी काय करायचं, भरपूरशा महिलांची गाडी हे एकदम भंगार स्थितीमध्ये आहे आणि भरपूरशा महिलांनी इकून सुद्धा टाकली आहे त्या गाडीला. तर त्यांनी काय करायचं, आणि असे काही माता भगिनी असेल की ज्यांच्या पतीच्या नावी गाडी असेल किंवा त्यांच्या सासऱ्याच्या नावी गाडी असेल किंवा त्यांच्या मुलाच्या किंवा दिराच्या, तर अशा त्यांच्या नावी गाडी असेल तर त्यांनी देखील काय करायचं ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा तुम्ही जर विभक्त कुटुंबातील असाल तर बघा पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे. तर बघा जे राशन कार्ड असते तर राशन कार्डवर सपोज तुमच्या दिराचं, तुमचं, तुमच्या पतीचं, तुमच्या सासऱ्याचं, तुमच्या सासूचं, म्हणजे हे झालं एक कुटुंब. तर इतक्यांचे नाव ते राशन कार्डवर असतात. त्यापैकी जर ते 5-6 जण तुमच्या राशन कार्डवर नाव आहे, त्यांच्यापैकी जर एकाची नावी जर गाडी असेल तर तुम्हाला कदाचित इथं प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु जे सासरे, देर किंवा सासू सासरे असतात किंवा पती न पत्नी, तर त्यांच्यापैकी जर तुम्ही तुमचं वेगळं अलग राशन कार्ड बनवलं असेल आणि तुमच्या सासू किंवा सासऱ्याच्या नावी जर गाडी असेल किंवा तुमच्या देराच्या नावी गाडी असेल तर तुम्हाला इथे कुठलेही प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही. लाडकी बहीण योजना तुमची सुरूच राहणार. म्हणजेच तुमच्या पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न न धरता जे तुमचं सेपरेट राशन कार्ड असेल, ज्याच्यावर तुमच्या पती आणि पत्नीचंच नाव असेल ना, तुमच्या लेकराचंच नाव असेल, तर त्यांचंच इथं उत्पन्न धरलं जाणार आहे. म्हणजेच जे सासू सासऱ्याच्या नावी किंवा देराच्या नावी गाडी किंवा मोठं इन्कम असेल आणि इथं तुमच्या नावी इथे काहीच प्रॉब्लेम नसणार आहे, कारण की तुमचं सेपरेट राशन कार्ड असेल तर इथे तुमची लाडकी बहीण योजना सुरू राहणार आणि कंटिन्यू तुम्हाला पैसे मिळणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो. पर तुमच्या जर कुटुंबातील जसं एका राशन कार्डवरील 5-6 नावे असतील आणि तुम्ही जर त्यापैकी तुमचं सेपरेट राशन कार्ड केलं असेल आणि त्या वेगळ्या तुमच्या सासऱ्या किंवा सासू किंवा देराच्या नावी शेती असेल किंवा 4 व्हीलर गाडी असेल किंवा ते इन्कम टॅक्स आयकरदाता जे तिथे आयकर विभागमध्ये इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला इथे कुठल्याही पद्धतीची प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही. तुमची लाडकी बहीण योजना सुरू राहणार. तर अतिशय महत्त्वपूर्ण आजची अपडेट होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि असेच कामाची व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट 9734 चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून नक्की ठेवाल, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.